आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी पंढरपूरमध्ये भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा अद्भुत संगम पाहायला मिळाला. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. यंदाच्या महापूजेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील एका कष्टकरी शेतकरी दाम्पत्याला मानाचा वारकरी होण्याचा बहुमान मिळाला. हा सन्मान केवळ त्या दाम्पत्याचाच नसून महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी, शेतकरी आणि वारकरी परंपरेचा गौरव मानला जात आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला राज्य सरकारच्या वतीने विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली जाते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विधिवत पूजा केली. मंदिरातील पारंपरिक विधी, वेदमंत्राचा रोष आणि ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिसरात न्हाऊन निघाला. यंदा धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी दाम्पत्याला मानाचा वारकरी म्हणून गौरवण्यात आले. अनेक वर्ष अखंड वारी करणाऱ्या, शेती सांभाळात विठ्ठल भक्ती जपणाऱ्या या दाम्पत्याचा सन्मान करण्यात आला. महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या घरपोच पिकासाठी आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. राज्यावर कोणतेही संकट येऊ नये, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि समृद्धी नांदो अशी प्रार्थना त्यांनी केली. पंढरपूरमध्ये यंदाही लाखो वारकरी विविध दिंड्यांमधून विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यासह अनेक संतांच्या पालख्यांनी पंढरीत प्रवेश केला. धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळालेला मानाचा वारकरी हा सन्मान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. शेतीची जबाबदारी सांभाळत, संकटाशी दोन हात करत आणि विठुरायावरील श्रद्धा अखंड जपणाऱ्या या दाम्पत्याचा गौरव म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक कष्टकरी शेतकऱ्यांच्या परिश्रमाचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आषाढी एकादशीचा हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून श्रद्धा, सेवा, समता आणि संस्कृतीचा उत्साह आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेली शासकीय महापूजा आणि धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळालेला मानाचा सन्मान यामुळे यंदाची आषाढी एकादशी अधिकच संस्मरणीय ठरलेली आहे.